शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे सर्वात मोठी कारणं म्हणजे चुकीच्या जीवनशैलीतील आपल्या सवयी. कोलेस्ट्रॉल थेट अन्नातूनच वाढत नाही, तर अति खाणं, चुकीची वेळ, बसून राहणं, ताण, झोपेचा अभाव अशा लपलेल्या सवयींमुळेही शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या चुकीच्या सवयी. पहिलं महत्त्वाचं म्हणजे सकाळचा नाश्ता न करणं. अनेक जण वजन कमी करण्यासाठी किंवा वेळ नसल्यामुळे नाश्ता टाळतात. पण नाश्ता टाळल्यावर शरीरात इन्सुलिन रेसिस्टन्स वाढतो आणि लिव्हर कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात तयार करतं. यामुळे LDL म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं आणि रक्तामध्ये फॅट जमा होऊ लागतो. यासाठी तुम्ही काय करू शकता, तर सकाळी उठल्यावर 1 तासाच्या आत पौष्टिक नाश्ता घ्या. जसं की उकडलेली अंडी, पोहे, उपमा, मूग चटणी, भगर, डाळ, भाज्या. त्याचप्रमाणे दिवसभर थोडं थोडं खात राहणं. सतत काहीतरी खाण्यामुळे ट्रायग्लिसराईड आपल्या शरीरामध्ये वाढतं. अनियमित खाण्यामुळे पचन मंदावतं आणि चरबी लिव्हरमध्ये तशीच साठून राहते. त्यासाठी 3 मुख्य जेवण आणि 2 छोटे हेल्दी स्नॅक्स एवढी खाण्याची वेळ मात्र फिक्स ठेवा. वारंवार तळलेले पदार्थ, बेकरी, रेडीमेड स्नॅक्स खाणं, या पदार्थांमधून ट्रान्स फॅट असतं आणि ते वाढतं, जे कोलेस्ट्रॉल डेंजरसली वाढवतं. धमन्यांमध्ये एक थर तयार होतो आणि हार्ट ब्लॉकेज वाढण्याची शक्यता असते. जसं की जास्त हानी करणारे पदार्थ कोणते, तर समोसे, पकोडे, पुरी, मैद्याच्या वस्तू, बिस्किट, केक, क्रीम रोल, पिझ्झा, नमकीन, चिप्स, फ्राय पदार्थ. त्याचप्रमाणे रात्री उशिरा जेवण घेणं. रात्री मेटाबॉलिझम कमी असतो आणि शरीरात फॅट जास्त साठतं. उशिरा खाल्लं की लिव्हर फॅट प्रोसेस सुरू करत नाही आणि ते कोलेस्ट्रॉलमध्ये कन्व्हर्ट होतं. त्यासाठी रात्रीचं जेवण 7:30 ते 8:30 या वेळेतच करा. जास्त साखर, जास्त गोड पदार्थ खाणं टाळा. साखर फक्त वजनच वाढवत नाही, तर कोलेस्ट्रॉलचे उत्पादनही वाढवतं. गोड खाल्ल्यावर लिव्हर जास्त ट्रायग्लिसराईड तयार करतं. त्यामुळे जास्त गोड खाणं बंद करा. त्याचप्रमाणे जास्त हानी करणारे पदार्थ, चहा, कॉफी जास्त साखर घालून करू नका आणि ती पिऊही नका. पेप्सी, कोक, थम्सअप, जिलेबी, गुलाबजामुन, लाडू, चॉकलेट. त्याचप्रमाणे दिवसभर बसून राहण्याची सवय. जर तुमची शारीरिक हालचाल कमी असेल तर फॅट कमी बर्न होतं आणि रक्तातील चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं. यासाठी दर 40 मिनिटांनी उठून 2 ते 3 मिनिटं चालावं. दिवसातून 30 ते 45 मिनिटे वेगानं चालणं गरजेचं आहे. जास्त ताण, चिंता, काळजी करू नका. ताण आल्यावर कॉर्टिसोल हार्मोन्स वाढतो आणि हे हार्मोन्स लिव्हरला चरबी आणि कोलेस्ट्रॉल जास्त बनवायला भाग पाडतात. यासाठी योगा करा, प्राणायाम करा, शांत संगीत ऐका, 15 मिनिटे ध्यान करा. 6 तासापेक्षा कमी झोप घेऊ नका. झोप न झाल्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढतं. यामुळे LDL वाढतं आणि धमन्यामध्ये ब्लॉकेजची प्रक्रिया जलद होते. रात्री 10 ते सकाळी 6 अशी 7 ते 8 तासाची उत्तम झोप घ्या. धूम्रपान कमी करा. अल्कोहोल कमी करा. सिगारेटमध्ये असलेले रसायन HDL कमी करतं, म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल कमी करतं. मद्य ट्रायग्लिसराईड्स वाढवतं. ड्रिंक देखील आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही टिप्स. पहिलं महत्त्वाचं म्हणजे रोज सकाळी कोमट पाण्यात 1 चमचा मेथीदाणं, रोज 1 बाउल सलाड, 1 बाउल भाज्या. आठवड्यातून 5 दिवस व्यायाम करा. आठवड्यातून 2 दिवस कोथिंबीर किंवा आवळा ज्यूस घ्या. दररोज 10 बदाम किंवा 2 अक्रोड घ्या. शक्य तितके घरचं बनवलेलं जेवण खा. भात कमी, रोटी, भाकरी, ज्वारी, नाचणी जास्त प्रमाणामध्ये घ्या. जेवणामध्ये ऑइलचं प्रमाण कमी करा. साखरेचं प्रमाण 80% कमी करा. रात्री गरम हळदीचं दूध घ्या. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आठवड्यातून एकदा मासे, कोंबडी खा, पण मर्यादित प्रमाणात. डाळी, कडधान्य, हिरव्या भाज्या खा. त्याचप्रमाणे बेकरी प्रोडक्ट पूर्णपणे बंद करा. ताणाचं व्यवस्थापन करा. कोलेस्ट्रॉल ही अचानक वाढणारा आजार नाही, तर चुकीच्या सवयींचा हळूहळू जमा झालेला तो परिणाम आहे. सवयी सुधारल्या तर औषधांशिवायही कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं आणि हृदय, मेंदू, किडनी, रक्तवाहिन्या
तुमच्या दीर्घकाळ सुरक्षितही राहू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे.